गोमप्रिना सुपारी फूल हे फूल खूप सुंदर असं आहे आणि एकदा लावलं तरी कधीच आपल्या बागेमध्ये जाणार नाही. हे माझ्याकडे आलेलं होतं गणपती बाप्पाचा आशीर्वाद समजून, कारण मी त्यांच्यासाठी एक हार आणला होता. तेव्हा मला हे माहीत नव्हतं हे फुलं असे लागतात किंवा काही. तो हार मी कुंडीत ठेवण्याची सवय म्हणून ठेवला, रोपे निघाली होती. आणि आता बघा दरवर्षी म्हणजे एक दोन वर्ष झालं असेल, मागच्या वर्षीच असेल कदाचित. आणि आता बघा जिथे टाकले तिथे हे फुलं असे रोपं उमललेले आहे. या फुलांना जास्त खत पाणी याची काही आवश्यकता पडत नाही. 4-5 तासाची ऊन असली की हे फुलं छान फुलतात आणि झाडं खूप मोठे मोठे व्हायला लागतात. आणि दुसरं कारण म्हणजे ही रोपे खूप वर्ष हे राहतात, म्हणजे वर्षभर टिकणारं झाड आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. आणि बघा उन्हाळ्यात मी असेच फुलं टाकले होते सुकलेले, तर मला रोपे इतकी निघाले की आता याला कुंड्या कमी पडणार आहे आणि असं पावसाळ्याभर निघणार आहे. कारण मी उन्हाळ्यात सुकलेले फुलं टाकत राहते कुंड्यामध्ये आणि बीसुद्धा मी भरपूर जमा करून ठेवलेलं होतं सुकलेल्या फुलांचं. ते टाकण्याचं काम पडणार नाही असंच मला वाटत आहे. कारण बघा किती रोपे निघाली आहे. ही लावायला किती सोपं असू शकते तुम्ही समजू शकता. जर मला माहीत नसून हे फुलं उमलले माझ्याकडे काही काळजी न घेता, तर हे खूप सोपं आहे झाड लावण्यासाठी आणि वर्षभर टिकणारं. म्हणजे जेव्हा झाड खराब व्हायला लागले तेव्हा परत याचं बी टाकायचं सुकलेल्या फुलांचे, परत रोपे तयार होते. अशी सायकल ह्या फुलांची सुरू राहते. कारण मी असं रिसायकल आणि मी बघितलेलं आहे की मागच्या वर्षी पण झाड खराब व्हायला लागलं तर उन्हाळ्यात मी लावले आणि बघा उन्हाळ्यातसुद्धा यांनी फुलं दिले. ते झाडं 2 असे अजून माझ्याकडे आहे, ते पण तुम्हाला दाखवतेच मी. आणि बघा आता इतके रोपे निघाले ना, तर मला असं वाटतं की नवीन रोपं लावण्याची मला आवश्यकता पडणार नाही. तसे मी फुलंसुद्धा भरपूर जमा करून ठेवलेले आहे. आणि हे फुलं 1-1.5 महिना झाडावर छान राहतात, सुकत नाही आणि सुकल्यावरही ते सुकल्यासारखे वाटत नाही. कारण याचा हार वगैरे केला ना बरेच दिवस राहते. म्हणून तो हार मी बाप्पासाठी सहज आणला होता, आवडला म्हणून मला. आणि हे पहिल्यांदाच ह्या फुलाचं मला नाव गाव काहीच माहीत नव्हतं त्याच्यामुळं. पण मला सवय काय आणलेले फुलं कुंड्यामध्ये ठेवायची, त्याच्यामुळं नवीन रोपे निघाले होते. आणि ते रोपे मागच्या वर्षी माझे व्हिडिओ बघू शकता, खूप फुलं आले होते त्या झाडांना. त्याच्यामुळे आवड निर्माण झाली आणि लावायलासुद्धा सोपे आहे. आणि सुकलेले फुलं बघा जिथे नाही तिथे मी टाकून ठेवले होते ना, असे गुच्छेच्या गुच्छे त्याचे रोपे निघाले. काही दिवसातच ते फुलाचे रोपे तयार होतात. सुकलेलं फुल फक्त मातीत टाकले की रोपे तयार होतात. आणि बघा असं बांधून ठेवलेलं आहे मी, कारण फांद्या खूप मोठ्या मोठ्या झालेल्या होत्या. आणि आज थोडासा पाऊस होता म्हणून भरपूर रोपे अचानक बघितले तरी इतके मिळाले मला. तर मला असं वाटतं मी अजून बऱ्याच ठिकाणी टाकलेले होते, त्याच्यामुळे भरपूर रोपे निघणार आहे यावर्षी. आणि फक्त याला प्रकाशाची आवश्यकता असते बघा. आणि तशी पावसाळ्यात खूप रोपे निघत असतात याची. आणि आपण जर एक वेळा फूल सुकलं आणि ते जमिनीत टाकलं की रोपे तयार होणारच. छोटीशी माहिती आवडली असेल मैत्रिणी नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब